मैत्रिणींनो, आपले केस कितीही छान असले तरी सुद्धा ते गुंतण्याचा जो काही प्रकार आहे तो नेहमी होत असतो आणि त्यामुळे आपले केस तुटतात आणि आपली खूप चिडचिड होत असते. तर हेच गुंतणारे जे केस आहेत, जर ते तुम्हाला गुंता केसातला थांबवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, त्याचाच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1, योग्य धुण्याची पद्धत आणि कंडिशनिंग. आता कसं आहे मंडळी, कंडिशनरचा वापर खूप इम्पॉर्टंट आहे. शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावणं अत्यंत आवश्यक आहे. हे केसांच्या वरच्या थराला अगदी सॉफ्टनेस देत असतं आणि त्यामुळे तुमचे केस जे आहेत ते एकमेकांमध्ये अडकत नाहीत आणि एकदम स्मूथ राहतात. यानंतरची टिप आहे ती म्हणजे केस धुताना तुम्ही कोमट पाणी वापरा, पण शेवटी एकदा थंड पाण्यानं केस धुवा. यामुळे केसांची जी छिद्र आहेत ना ती बंद होऊन केस मऊ होतात. नंबर 2 आहे ते म्हणजे विंचरण्याचे काही नियम. केस विंचरताना नेहमी टोकाकडून सुरुवात करायची आणि नंतर हळूहळू वरच्या रूट्स पर्यंत जायचं. यामुळे केस तुटत नाहीत आणि खालचा गुंतामेन निघून जातो. गुंता काढण्यासाठी नेहमी मोठ्या दातांचा किंवा लाकडी कंगवा किंवा अगदी नीम वूडचा सुद्धा कंगवा आजकाल आहे, जो तुम्ही करू शकता. ओले केस विंचरू नका, कारण ते जास्त नाजूक होतात, फ्रजाईल होतात आणि त्यामुळे तुटू शकतात. त्यामुळे जाड दाटांचा जो काही कंगवा आहे तो तुमच्या केसाचा गुंता काढायला किंवा एकंदरीतच विंचरायला तुम्ही वापरू शकता. नंबर 3 ते म्हणजे झोपताना घेण्याची काळजी. आता सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे कॉटनच्या उशीऐवजी सॅटिन किंवा सिल्कच्या उशीचा वापर करा. यामुळे केसामधलं जे घर्षण आहे ना ते कमी होऊन सकाळी गुंता होत नाही. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी केसांची हलकी वेणी किंवा अगदी जो आपला आंबाडा असतो असा हलका आंबाडा तुम्ही बांधू शकता. केस मोकळे ठेवून झोपले तर ते अर्थातच जास्त गुंततात. नंबर 4 ते म्हणजे अतिरिक्त पोषण आणि निगा. आता केस धुवून सुकल्यानंतर थोडंसं हेअर सिरम लावायला विसरू नका. यामुळे केसांवर एक संरक्षण केसाला मिळतं, एक लेअर तयार होतो आणि त्यामुळे केस गुळगुळीत आणि अगदी छान फ्लॉलेस राहतात. केसांची टोकं म्हणजे दुभंगली असतील, अर्थात स्प्लिट एंड्स असतील तर गुंता जास्त होतो. त्यामुळे दर 3 ते 4 महिन्यांनी केस ट्रिम करायला सुद्धा विसरू नका. तर मैत्रिणींनो, हे जे काही मी तुम्हाला प्रकार सांगितलेत हे जर तुम्ही तुमच्या केसांच्या तुमच्या हेअरकेअरमध्ये आणले किंवा या स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या तरी सुद्धा तुमचा जो काही गुंता होतो केसाचा तो होणार नाहीये. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये अगदी जर तुम्हाला काही ब्रँड्स मी सुचवायचं झालं तर प्लमचे जे शॅम्पू कंडिशनर आहेत ते खूप सुंदर आहेत. मी स्वतः वापरते. त्याच्यामध्ये कोकोनट चा एक प्रकार आहे, एक ॲव्होकाडोचा प्रकार आहे, हिबिस्कस अर्क असणारा प्रकार आहे जो तुम्ही वापरू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे हे शॅम्पू आहेत. प्लमचा चांगला आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मामा अर्थ वापरू शकता किंवा अगदी विश केअरचे सुद्धा जे कंडिशनर आहे ते चांगले आहेत. कुठल्याही प्रकारचं कंडिशनर तुम्ही वापरा, कुठल्याही प्रकारचं शॅम्पू तुम्ही वापरा, पण तुमच्या केसांच्या टाईपनुसार वापरा. त्यासाठी अर्थातच तुमचे डर्मॅटॉलॉजिस्ट असतील त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता, कारण प्रत्येकाचे जे हेअर टाईप आहे तो वेगळा आहे. बरेचदा आपण चुकीचा शॅम्पू वापरतो, त्यामुळे आपले केस जास्त रफ होतात आणि ते जास्त रफ झाले, त्याच्यातलं अतिरिक्त ऑइल जे आहे ते जास्त ड्राय झालं की आपले केस अर्थातच गुंतात आणि तुटतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतलीत, थोडंफार डॉक्टरांशी जरी याविषयी बोललात आणि हो गरज पडली तर विटॅमिन ई सुद्धा तुमच्या कंडिशनरमध्ये किंवा तुमच्या शॅम्पूमध्ये तुम्ही विटॅमिन ईची कॅप्सूल टाकू शकता. त्यानं अतिरिक्त मॉइश्चर जे आहे ते तुमच्या केसाला मिळेल आणि तुमचे केस खूप घनदाट आणि छान राहतील. त्यामुळे या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुमचे जे गुंता जो तुमच्या विचारांप्रमाणेच तुमच्या केसांचा जर होत असेल केसांच्या टेन्शनमुळे तर तो सुद्धा दूर होईल आणि तुमचे केस एकदमच छान दिसतील. बाकी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करा.